ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंची मात्र यामुळे अग्निपरीक्षा होणार आहे। संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आज दिल्लीमध्ये असणार आहेत। दिल्लीमध्ये आहेत राऊत, त्याचबरोबर देसाई आणि सावंत हे संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये असणार आहेत। दिल्लीमध्ये या तिघांची सुद्धा पत्रकार परिषद एकत्रितपणे पार पडणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि स्वतः उद्धव ठाकरे यांची अग्निपरीक्षा आहे। ऑपरेशन टायगरमुळे सध्या सगळेजण कामाला लागलेले आहेत आणि त्यामध्ये संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत जे शिवसेना युपीटीचे खासदार आहेत ते दिल्लीमध्ये आहेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी पुन्हा एकदा उर्वशी खोरा यांच्याकडे। उर्वशी, तिघांची म्हणजे अरविंद सावंत, त्याचबरोबर संजय राऊत आणि अनिल देसाई यांची आज पत्रकार परिषद संयुक्तपणे पार पडणार आहे। संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये हे तिघे जण आहेत। काय नेमक्या घडामोडी सध्या शिवसेना युपीटीच्या गोटामध्ये घडतायत? नक्कीच संकट मोचन म्हणून हे तीन उभे तर आहेच आणि बरोबरच कुठे ना कुठे उद्धव ठाकरे यांच्या गटाला किंवा यांचे जे सगळे लॉयलिस्ट खासदार आणि उद्धव ठाकरे स्वतः यांना आता हे नक्कीच माहिती आहे की ऑपरेशन टायगर हे प्रोसेसमध्ये आहे। आणि म्हणूनच काल रात्र संजय राऊतांचा एक ट्विट पण होता, अपना सपना मनी मनी, जिथे त्यांनी सांगितलं की एक आरोप केला आहे, खूप मोठा आरोप, की या सगळ्या खासदारांनी 15 करोड रुपये घेऊन जे आहे त्यांनी जो आहे पार्टी चेंज करणार आहे किंवा ते एकनाथ शिंदेकडे किंवा एनडीए मध्ये जॉईन होणार आहेत। तर जेव्हा हे मोठे असे आरोप येतात, बरोबरच अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला जे लोकसभा स्पीकर आहे त्यांना सुद्धा हे पत्र लिहिलं आहे। हा पत्र नुसतं असंच लिहिलं नव्हे तर ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती हा पत्र खूप महत्वाचा आहे। त्यांना गॅरंटीड आहे की हे सगळे खासदार जे आहेत ते दुसऱ्या साईडला जाणार आहेत आणि म्हणून त्यांनी तो पत्र लिहिला आहे। याच सगळ्यांच्या बाबतीत जे आहे आज पत्रकार परिषद मोठ्या प्रमाणात घेतली जाणार आणि या पत्रकार परिषदेवर नजर खास करून असणार की उद्धव ठाकरे यांचं काय एक मत आहे, त्यांच्या साईडून काय सांगितलं जात आहे। कारण की रविवारी जी बैठक तातडीने बोलवण्यात आलेली ती खास करून शक्ती प्रदर्शनासाठी आलेली, मात्र त्यातच खासदार जे आहेत ते अनुपस्थित होते। काही जे खासदार जे ऑनलाईन होते त्याच्यातले एक खासदार इथे दुसऱ्या दिवशी जेव्हा येऊन प्रताप जाधव जे एकनाथ शिंदे यांच्याकडचे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना जेव्हा भेटतात तर अजून जास्त चर्चा जी आहे ती वाढते। आणि त्यानंतर आज जे आहे पूर्ण रात्रभर आपण बघितलं की हालचाली मोठ्या प्रमाणात झाली आहे। सगळे खासदार इथे पोहोचले आहेत आणि बरोबरच सगळे खासदार इथे पोहोचले आहेत आणि बरोबरच आपण बघितलं तर एकनाथ शिंदे हे स्वतः सुद्धा इथे पोहोचले आहेत हे समजून येत आहे। दिल्ली पोहोचण्याच्याच मार्गेवर ते नंतर पुढे जयपूरला पोहोचले आहेत, मात्र जयपूरवरून पण ते परतणार आहेत आणि काही बैठका सुद्धा रात्री झाल्या आहेत असं पण समजून येत आहे। या खासदारांबरोबर बैठका झाली आहेत आणि तिथे नेमकं चर्चा आहे, कारण की महत्वाच्या चर्चा ज्या दोन गोष्टी ज्या या खासदारांबरोबर आहे, एक म्हणजे मंत्रीपदला घेऊन रस्सीखेच या सगळ्या खासदारांमध्ये सुरू आहे। तर नेमकं वरिष्ठ कोण आहे या सगळ्या 6 खासदारांमधून आणि त्याला तो मंत्रीपद मिळावं, कारण की शिवसेनाच्या भागात आतापर्यंत नुसतं एक जे आहे राज्य मंत्रीपद मिळालं आहे, एक मंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद अजून बाकी आहे। तर तो मंत्रीपद कोणाला प्रॉमिस केलं गेलं आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात दोन महत्वाच्या बिल्स एनडीए सरकारकडून आणण्यात येणार आहे। एक म्हणजे डिलिमिटेशन बिल, विमेन रिझर्वेशन बिल आणि जर मेजॉरिटी असली तर वन नेशन वन इलेक्शन बिल। तर या सगळ्यांमध्ये एनडीएला ज्या एक खासदारांचा नंबर पाहिजे म्हणून हे फोडाफोडी सुरू आहे का, हे पण एक प्रश्न नक्कीच आहे आणि यावरती चर्चा सुद्धा आहे। मागच्याच काही पूर्वी आपण बघितलेलं टीएमसी मध्ये पण अशीच फूट झालेली आणि ते सगळ्यांनी मिळून एका अशा पार्टीला जॉईन झाले जे एनडीएचे पार्ट होते आणि म्हणून आता जेव्हा शिवसेना दुसऱ्यांदा फुटते ती पण त्याच एका पार्श्वभूमीवर फुटते का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। पहिल्यांदा जेव्हा शिवसेना फुटलेली तेव्हा पण जूनचा महिना होता, आता पण जूनचा महिना आहे आणि येणाऱ्या 7व्या अशा वर्धापन दिवसाच्या पहिले एक मोठी हालचाल शिवसेनेमध्ये बघायला मिळते असं समजून येतं। अगदी धन्यवाद उर्वशी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी या संपूर्ण घडामोडींसाठी आम्ही आपल्यापर्यंत येत राहू, आपल्याशी संपर्क करत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।